स्वतःही घामाघूम झालेले आहेत, पण परिश्रमातूनच चांगली उत्पत्ती होते ह्याचं भान आपल्या सगळ्यांना आहे. आता तुम्हाला थकलेला आहात तेव्हा छोटासा खाऊ घेतला की तुमच्यामध्ये थोडी ऊर्जा येईल आणि पुढच्या वेळेला आपण मोठ्या प्रमाणात जवळपास पाऊस आपली हळूहळू रजा घेतोय तेव्हा आपलं राहिलेलं वनभोजन आहे ते वनभोजन आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे करायचं आहे. मंगळवारी गावातील लोक कामावर जात नाही तर मंगळवारच आपण साधून एक चांगला कार्यक्रम इथे घ्यायचा आहे. मागच्या वेळेला आपण गोड पदार्थ जिलेबी दिलेली आहे, त्याच्या अगोदर आपण गोड शिरा दिलेला आहे, त्याच्या अगोदर आपण आणखी काय लाडू मैसूर असं काय काय दिलेलं आहे. तर मी त्या शोधात आहे की ह्या वेळेला गोड पदार्थ काय द्यायचा आणि तो मुलांना किती आवडेल ह्याचा पूर्ण विचार करून मी ठरवीन. तोपर्यंत तुम्ही त्या गोड पदार्थाचा आणि वनभोजनाचा फक्त आणि फक्त प्रतीक्षा करणे एवढंच तुमच्या हातात आहे. धन्यवाद.